महादेव मनी जिनी विकोदा थोडा व्यर्थ शिवकृपी विनी जन्मोजन्मी तुझे गुण देवा आवडी गाईन शिवहारा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग माहेश्वर मूर्ती वैराग्य मूर्ती ग्रहस्थ आश्रमी संत आजवर मज भ्रांतीने मोहिले आता कळो आले प्रसादाने माय भागीरथी पिता नीलकंठ उदरी संपुष्टी जाहले भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांचा त्रिवेणी संगम ज्यांच्या अभंगामध्ये आहे संतश्रेष्ठ महादेव प्रभूंचा मागणीपर प्रकरणातला हा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे। शिवहार विश्वाचं विश्व चैतन्य भगवान परशिव परमात्मा पुण्यधाम शिवक्षेत्र शिवभूमी तिप्राळ या नगरीमध्ये गेली अनेक वर्ष यंदाचा हा 18वा वर्ष चालू असलेला हा सातत्याने अखंड शिवनाम सप्ताह ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळा सप्ताहातील आजचा हा 7वा दिवस उपांत्य दिवस 7व्या दिवशीचं कीर्तन अगदी जबाबदारीचं कीर्तन आहे आणि या 7व्या दिवशीची उपांत्य दिवसाची सेवा सादर करत असताना प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती पोल जरी गंगावती स्वीकार आले की परब्रह्म स्वरूपात असणाऱ्या सर्व श्रोतवृंदांना अत्यंत श्रद्धा आणि विनम्र भावपूर्वक नतमस्तक होते। कीर्तन चांग फिटे पांग देहाचा गाऊ ते अभंग जासे नाही भंग अनु ओमारंग हृदया माझे सदाचारस्य सद्भक्ती विवेको वर्धकम अतः कथ पुण्यम पवित्रशा अंतकरणामध्ये विवेक जागृत व्हावा वास्तविक जीवात्मा परमात्मा आणि अंतरात्मा यांच्या एकत्रीकरणासाठी भक्ती आदी केली जाणाऱ्या साधनेला उपासना म्हणतात आणि या उपासनेसाठी उपस्थित तिप्राळ ग्रामस्थ आपल्या कीर्तनासाठी आलेली कानेगाव असतील साकोळकर असतील सर्व बाहेरगावून आलेल्या भजनी मंडळांना प्रणिपात करते। आत्ता ज्यांची सेवा झाली आहेत का महाराज गेली महाराज वास्तविक उत्कृष्ट मृदंगाचार्य साकोळकर दादा त्यांचे वडील गायनाचार्य माहेश्वर मूर्ती काशीनाथ अप्पा वलांडीकर महाराजांच्याही चरणी नतमस्तक होते। उपस्थित सर्व श्रोतृवृंदांच्या चरणी नतमस्तक हो। 12व्या शतकातील परम महातपस्वी 12व्या शतकातील क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवण्णा 763 गण अवतीर्ण जे महापुरातन नर्योदयादी शरण महाविख्यात जे सर्व समाज एकत्र करून ज्यांनी समतेची वचन प्रत्येकांच्या हृदयात रोवली। हा कोणाचा असे म्हणू नका हा आमुचा असेची मना हो कुडल संगम देवा माझ्याहून लहान कोणी नाही माझ्या शरणाहून महान कोणी नाही। हा समतेचा विषय समतेचा संदेश वचनाची क्रांती कायक वै कैलास हा महान मंत्र देणारे क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवण्णा 16व्या शतकातील परम महातपस्वी अध्यात्म विधाते संजीवन समाधी राजे तुम्हामा सर्वांचं पवित्र तीर्थक्षेत्र पुण्यधाम शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ मौली माझे सद्गुरू परमपूज्य वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर ग्रामाचं ग्रामदैवत भगवान शिव आशुतोष आधी भगवंताला नतमस्तक हो आणि मग कीर्तनाला सुरुवात करू। महाराज पंचचारी करो प्रथम नमन
पंचाचार्य करू प्रथम नमन दुसरे चरण मन्मथासी. पुनश्च एकदा सर्व ग्रामस्थ आमच्या भगिनी कानेगाव नगरीच्या आणि आपल्या गावची सून असणाऱ्या अनसयाताई इथं काय म्हणतात मला माहिती नाही. त्यांची फार इच्छा होती तिप्राळ या गावामध्ये यावी आणि माझी सुद्धा, कारण सर्व भाग मी फिरले पण तिप्राळला माझी सेवा झाली नव्हती. आज भाग्य उदया आले संत पाऊल देखील ओग जाणवीचा आला स्नान घडले पती झाले. पंचाचार्य करू प्रथम नमन दुसरे चरण मन्मथाला. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार आचार्य सद्गुरु आम्हाला घे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संतश्रेष्ठ महादेव प्रभूंचा आहे. महादेव प्रभू या अभंगामध्ये भगवंतापुढे काही मागणी करतात. वास्तविक मागणी आणि संत हा विषय पाहिलात तर संत कधी मागत नाहीत आणि जे मागतात ती संतच नाही. शिवहार. ज्यावेळेस आपण अभंग विश्वास घेतो, सेवी करता घेतो, वास्तविक उपदेश करत असताना उपदेश आणि उपदेशक ज्याच्याकडे उपदेश करत आहोत तोही त्या अधिकाराचा असला पाहिजे आणि जो उपदेश करत आहेत तोही त्या अधिकाराचा असला पाहिजे. मागणी करणारा मागणाराही त्या अधिकाराचा असला पाहिजे आणि देणाराही त्या उच्च अधिकाराचा असला पाहिजे. मागणाऱ्याकडे सामर्थ्य असावं मागणीचं आणि देणाऱ्याकडे सामर्थ्य असावं द्यायचं, तरच मागावं अथवा मागू नये. उपासना व्रतवैकल्य तत्वनिष्ठता जप तप मंथन वैराग्य या सर्व गोष्टी उपासनेचं फळ, उपासनेची पवित्र साधना, भक्तीचं पवित्र अशी भक्तीची साधना, वास्तविक या सर्व गोष्टी असतील. आत्मानुभूतीच्या समाधी प्रागट्याकरता जी अवस्था या देहाला लाभते ती अवस्था त्यांना लाभली असेल तरच आपण मागू शकतो, कारण संत ही मागणीच्या विरोधातली आहे. एखाद्या रस्त्यावरील मोटरसायकल असेल तर तिला वळवायला जागा कमी लागते, पण त्याच भरधाव वेगाने चालणारी ट्रक जर असेल तर तिला वळवायला जागा थोडी जास्त लागते. आणि म्हणून हा समाज वळवायचा आहे विश्वात्मक देवाला स्वहिताच्या स्वतःच्या कल्याणासाठी, जेणेकरून आपलंही कल्याण होईल आणि भगवंतही प्रसन्न होईल. विश्वात्मक देवाला स्वतःचाही उद्धार होईल आणि मागणाऱ्या जीवाचाही उद्धार होईल. या अनुषंगाने संत मागणी करतात. शिवहार. महादेव प्रभू वर्णन करतात. मेले पांघरुनी जिते पांघरेना. मेलेल्या माणसाला सोन्याच्या अंतरणावर जरी झोपवलात, सोन्याच्या घागरीने जरी आंघोळ किंवा स्नान घातलात तर तो काही उठून बघणार नाही. जिवंतपणे जर सुख नसेल तर मेल्यावर त्या सुखाचा उपभोग घेता येत नाही. म्हणून वस्तू असेपर्यंत त्या वस्तूची किंमत जाणणारे संत दुर्लभम दुर्लभम एत त्रिविध साधनम एनह मृत्यू लोकाः. 3 प्रकारच्या साधना या मृत्यू लोकामध्ये अत्यंत दुर्मिळ आहेत, दुर्लभ आहेत. वास्तविक कीर्तनामध्ये कथेमध्ये एखादी वेळेस विनोद घेतला तरी काही हरकत नाही, पण कीर्तनामध्ये वास्तविक विनोद घेणं, हसवणं तो काय भाग मला जास्त जमणार. कीर्तन म्हणजे आत्मरंजन आहे. कीर्तन म्हणजे प्रदर्शन नाही तर आत्मदर्शन आहे. संताची मांदी मिळवणी उल्हासी उभे राहुनी कीर्तनी. नामे गरजेची प्रीती धरोनी कीर्तनी खंडोनी पाखंड. निरोपी जे कर्मपूर्वक अखंड ज्ञान तया नाम कीर्तन. शिवहार. आणि म्हणून सगळ्यांनी शांतपणे, जगातली सगळी सुख पैशाने विकत घेता येतात. रंकाचा राजाही होऊ शकतो, परंतु समाधानाचं ऐश्वर्य केवळ संत चरणी आणि ग्रंथ वाचल्यानंतर, आत्मसात केल्यानंतर आणि ग्रंथांची सेवा केल्यानंतरच प्राप्त होईल. विचारा वाचुनी नपवीजी समाधान. वास्तविक मागणी कुणी करावी? ज्याचं मन समाधान आहे
तत्वाची भाषा आपल्याला सांगते. अव्यवस्थित चित्तानाम प्रसादोपी भयंकरा. मनस समाधान नसेल तर अव्यवस्थितपणे केली जाणारी मागणी विश्वात्मक देव ती मागणी आणि आपल्या मागणीचा जो संकल्प आहे तो संकल्प कदापि पूर्ण करणार नाही. प्रसादयोत्स प्रसन्नता. त्या मागणीमध्ये प्रसन्नता असावी, सात्विकता असावी, दातृत्वता असावी, वास्तविक पवित्र अशा उपासनेचं बळ असावं, तेव्हा आपण मागणी करू शकतोय. संत बळीराजाच्या राजामध्ये जो भगवंत मागतो त्याचाही धिक्कार करतात. संत कधी भक्ताचं दैव पाहत नाहीत. कुब्जेचं स्वरूप भगवंतांनी पाहिलं नाही, सुदामाचं वैभव पाहिलं नाही, अक्का महादेवीच्या वैराग्याची उपासना कुडल संगम देवांनी पाहिली. वास्तविक भगवंत कधी भक्तांचं वैभव पाहत नाही तर भक्तीचं सामर्थ्य पाहतोय. आणि हे सामर्थ्य प्राप्त होण्यासाठी संत वाङ्मय वाचणं अत्यंत गरजेचं आहे. वाढवलोकी सदाचार मागणीच्या अनुषंगाने 12व्या शतकामध्ये ज्ञानराज माऊलींनी मागितलेलं विश्वात्मक देवाला पसायदानाच्या माध्यमातून केलेलं मागणं आणि 16व्या शतकामध्ये शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊलींनी प्रसादाच्या माध्यमातून केलेली मागणी याविषयी वाढवलोकी सदाचार सदविद्येचा भडीमार होवो सर्वत्र साचार हाची प्रसाद आवडे. संप्रदायाचा प्रसाद 2 कीर्तनामध्ये आहे. टाळ आरतीचं कीर्तन हाही प्रसाद आणि उद्या गुरुप्रसाद 2 प्रसाद आहेत. आणि आज काय मागावं? गेली 7 दिवस आपण जी भगवंताची सेवा करतोय या सेवेच्या बदल्यात भगवंताला कल्याणी स्वरूपी कल्याणी रमण वास्तविक नामही कल्याणप्रद ज्यांचे. दुरून बोललं की विको वडायले, जवळून बोललं की आवाज यायला. कसं करावं? शिवाहार एखाद्या माणसाला ऊसाची चव विचारली, आयुष्यात कधी ऊसच खाऊन माहिती नाही, आणि म्हटलं बाबा ऊस कसा आहे, तर तो माणूस म्हणेल ताई आम्हाला खावं लागेल, त्याची चव पाहावी लागेल, अनुभवावी लागेल, आणि तेव्हा आम्ही ऊस खातो आणि तेव्हा ऊसाची चव सांगू. ऊस खाल्ल्याशिवाय ऊसाची गोडी कळत नाही. तीळ कुटल्याशिवाय त्याच्यातलं तेल दिसत नाही. लाकडाचं घर्षण केल्याशिवाय लाकडातलं अग्नी दिसत नाही. आणि दुधाचं मंथन केल्याशिवाय तूपही दिसत नाही. तसं ग्रंथ वाङ्मय वाचल्याशिवाय भगवंताच्या नामाची गोडीही या देहाला लागत नाही. शिवाहार ग्रंथ वाचून या काय अंतरिले तुमचे पाय. माऊली म्हणतात 18 पुराण वाचतोय, अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनम द्वयम परोपकाराय पुण्याय पापाय परपीडन. 18 पुराण वाचतोय. प्रत्यक्ष भगवान सदाशिवांचा स्वरूप मानले जाणारे श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य त्यांना त्यांच्या विद्वतेने ब्रह्मसूत्रावरती ज्यांनी विवेचन करतात, प्रतिपादन करतात, त्या जगद्गुरु श्रीमद शंकराचार्यजींना लोकांनी प्रशंसा केली. म्हणे आचार्य आपल्यापेक्षा कुणाचं ज्ञान या जगात नाही. त्यावेळेस आचार्य गवताची काडी घेऊन समुद्राजवळ जातात. लक्ष द्या बरं. गवताची काडी घेऊन समुद्राजवळ जातात आणि एवढा मोठा समुद्र, एवढे मोठे विद्वान आचार्य, एवढी प्रजा आणि हातात हराळीच्या काडी एवढी गवताची काडी. समुद्रामध्ये ती काडी बुडवली आणि ती काडी बुडवल्यानंतर काडीचा जो झालेला ओला भाग आहे, आचार्य वर्णन करतात की या काडीचा जो ओला भाग झालेला आहे, वास्तविक एवढंही ज्ञान मला नाही. याला म्हणावं ज्ञानी, याला म्हणावं तत्वनिष्ठता, याला म्हणावं परिपूर्णता. वास्तविक 18 पुराणांचा अभ्यास आहे, 4 वेद मुखोद्गत आहेत, ज्ञान आहे, 6 शास्त्रांचा अभ्यास आहे. पण अंतरंगच पवित्र नसेल तर ग्रंथ वाचून काय उपयोग आहे? एके ठिकाणी संतांचा अभंग आहे, लक्ष्मण मने रागद्वेष जाती
लक्ष्मण मने राग द्वेष जाती लक्ष्मण मने राग द्वेष जाती अंतःकरण वृत्ती स्वच्छ होया लक्ष्मण मने राग द्वेष जाती अंतःकरण वृत्ती स्वच्छ होय निंदा आणि द्वेष कदा ना करावा सर्वगती पावा भगवंत सर्वगती पावा भगवंत द्वेष कदा ना करावा सर्वभूती पहावा भगवंत अंतःकरणामधला राग असू नये द्वेष असू नये जरी ज्ञानी आला प्रत्येकाला भय आहे ना ज्ञानी असेल तर त्याला भीती त्याच्यापेक्षा कोणीतरी ज्ञानी आहे धनी असेल तर त्याला भीती कोण्यातरी मार्गाने माझं धन जाईल ज्याचं नाव आहे समाजामध्ये ज्याची प्रतिष्ठा आहे त्याला अपमानाचं भय प्रत्येकाला भय आहे ना तर माऊली म्हणतात की या सगळ्या भय चिंता भवपाश मागी टाका कारण विषय सुख असं आहे म्हणून विषय भोगी जे सुख ते सांगताची जाण दुःख परी काय की जे मूर्ख न सेविता न मुनी विषय सुख असं आहे की प्रत्येकांना या विषय सुखामध्ये पडावं वाटतं पण पडल्यानंतर गुंतल्यानंतर या विषयातून बाहेर निघता येत नाही विषयी हे मन विषयी हे मन गुंतले बाष्कळ सदा तळमळ करीतसे माऊली म्हणतात विषयाच्या माग शब्दाच्या माग स्पर्शाच्या माग रूपाच्या माग रसाच्या माग गंधाच्या माग आपण या विषयांच्या मागे एवढे लागलो की या विषयासाठीच आपल्याला पुनरपी जन्म पुनरपी मरणम पुनरपी जननी जठे शयनम पुन्हा जन्मावं पुन्हा मरावं आणि मेल्यानंतर हाच मानवी देह या विषयांना भोगण्याकरताच मला प्राप्त व्हावा जड भरतासारख्या पवित्र राजाला तर वासनेचा फासा चुकला नाही मग आपण कोण आहोत पाप पुण्याची समस्थिती तेथे मनुष्य जन्माची गती मानवी देह सामान्य आहे शास्त्राने 3 प्रकारचे प्रारब्ध वर्णिलेले आहेत परीच्छा प्रारब्ध स्वइच्छा प्रारब्ध आणि अनिच्छा प्रारब्ध परीच्छेने दृष्टाचा संहार करण्यासाठी सज्जनाचं रक्षण करण्यासाठी जन्माला येतो अवतार कार्य घेतो अवतार घेतो तो भगवंत त्रिपुरासुराचा वध भगवंतांनी केला तारकासुराचा वध कुमार कार्तिकेयांनी केला
दृष्टासारख्या दृष्ट प्रवर रावणाचा वध भगवान राम प्रभूंनी धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. रावणासारख्या राक्षसाचा वध प्रभू रामांनी केलेला. रावण महापराक्रमी महान शिवभक्त होता. उद्धार झाला रावणाचा. परीच्छेने विश्वाचं कल्याण करण्यासाठी, दृष्टाचा संहार करण्यासाठी, सज्जनांचं प्रतिपादन करण्यासाठी अवतार कार्य घेतो तो भगवंत. त्यानंतर अनिच्छा प्रारब्ध मृगजळ हा संसार नका गुंतू लोक हा फार. नको देवा मला हा संसार, पुरेपुरे हा संसार मन कंटाळले फार. देवा नाही एकदाच, आता नकोय मला या विषय वासना. तोच संसार, तेच दुःख, तेच त्रिविध ताप, तेच पंचविषय, नकोय मला या गुंत्यामध्ये घालू नकोस. पण आपली प्रार्थना एवढी पवित्र आणि उच्च कोटीची नसतीये की आपल्याला या देहातून येऊन मुक्ती मिळेल. महादेव प्रभूंचं वाङ्मय जसं जगद्गुरु तुकोबाराय मोक्ष नको म्हणतात, त्याचप्रमाणे महादेव प्रभू ही भगवंताला मोक्ष नको म्हणतात. का नको म्हणतात, जन्माची मागणी का करतात, एवढाच विषय आपल्याला कीर्तनामध्ये पाहायचा आहे. इच्छा नसतानाही जसं मृगजळाचं पाणी पाहिल्यानंतर तो भास आहे. जवळ जर आपण गेलात तर मृगजळाचं पाणी जसं जसं आपण जवळ जाऊ तसं तसं पुढं जाईल. तसं संसार जसं जसं करू तसं तसं मरणोत्तर अवस्था जवळ येईल. पण संसार काही संपणार नाही. जर मृगजळाचं पाणी आणि संसार खरा असला तर आतापर्यंत महाराष्ट्रात भारतात दुष्काळासाठी निवेदन द्यायची गरजच नव्हती. आपोआप मृगजळ जिथं तिथं घागरी घेऊन पाणी भरलं असतं ना. जसं मृगजळ हा भास आहे तसं संसार हा भास आहे. आणि त्या संसाराचा भास कळाला कोणाला, संतांना. एके ठिकाणी अभंगही आहे. श्री 1008 नंदी गोत्रातले आणि दारुक शाखेतील 60वे पीठाचे जगद्गुरु प्रसिद्ध स्वामी यांचे शिष्य शिवसंत लक्ष्मण महाराज याच संसारातून उदास झाले. मायापुरीतून उदासपुरीमध्ये गेले. लोकांनी विचारलं, महाराज तुम्ही इकडं काय करताय? अहो मायबाप गेली तिकडं, एवढं दुःख आहे. एकदा जे आलो ते पुन्हा संसाराकडे कधी पाहिलंच नाही. त्यावेळेस लक्ष्मण महाराज काय उत्तर देतील कल्पना करा. लक्ष्मण महाराजांचं उत्तर, शोक करावा कोणाचा, शोक करावा करावा कोणाचा, अवघा बाजार माईचा. पेटीचा आवाज वाढवा थोडा. म्हणे शोक करावा कोणाचा, दुःख कोणाचं करावं. आजा मेला म्हणून रडू, माय मेली म्हणून रडू. एक एक असे मरणार आहेत. जो जन्माला आलेला आहे, मरण कवणासी न चुके न राहती ब्रह्मादिके. कधी मरू कधी देहाती विसरू, मरणाबिनी भीती जीव आम्हा मरणाचा उत्सव. कधी मरू कधी देहाती विसरू. असं उत्तर असेल का आपलं? नाही. एखाद्याने जर सांगितलं आपलं लेकरू रस्त्यावर खेळत आहे तर आपलं मन लगेच तिकडं जातं. जावं आणि लेकराला घेऊन यावं, आणि साहजिक आहे जाणारच आहे.
शिवसंत लक्ष्मण महाराज म्हणतात, शोक करावा कोणाचा अबघा माझा र माईचा, मरीपर्यंत शोक करत बसलो तर मातीत जाईपर्यंत ज्या भगवंताने परम पवित्र मानवी देह दिला त्याची सेवा कधी करू. तैसी पिवून ज्ञान जबवरी वाढे ज्ञान तव अपुले निधन निशेष साधे. कधी करू भगवंताची सेवा. आणि म्हणून स्वइच्छेने येतात ते संत. रामकृष्ण परमहंस नदीमध्ये स्नान करण्यासाठी गेले. विंचू दिसला मध्ये, त्यावेळेस तो विंचू त्यांनी काढला, तळ हातावरती ठेवून नदीच्या काठावरती फेकून देणार, तितक्यात विंचू चावला. कल्पना करा, तो जर विंचू आम्हाला चावला तर आम्ही त्याला कसं करू? मरू द्या, उग मारून टाकू त्याला, दगडाने काहीतरी करू. रामकृष्ण परमहंसांनी कित्येक वेळेस तो विंचू तळ हातावरती धरला. रामकृष्ण परमहंसाजवळ असणाऱ्या शिष्याने सांगितलं, महाराज मरू द्या त्याला, स्वामीजी मरू द्या. अहो 10 वेळेस तुम्ही त्याला वाचवता आणि 10 वेळेस चावतो. त्यावेळेस स्वामीजी सांगतात, वेड्या, चावणं हा विंचवाचा धर्म आहे आणि वाचवणं हा संतांचा धर्म आहे. बुडते हे जनन देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या जगाच्या कल्याणा तुमचे अवतार, दया निरंतर तुम्हा पासी, दया क्षमा शांती जईची चित्ती वसती, तया अशीच संत म्हणती. आणि म्हणून स्वइच्छेने येतात ते संत. आणि म्हणून याच महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस शिवभक्ती लोप झाली त्यावेळेस मनमत आलासे भुलो का आता कोणी बसवलिंग माऊली वर्णनही करतात. महाराष्ट्र देशी झाला हाहाकार, शिवभक्त अधिक 14वे शतक, शुक्ल पक्ष देखा पूर्ण तिथी. 12व्या शतकामध्ये जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी हा प्रचार. याच 12व्या शतकामध्ये ज्ञानराज माऊली सुद्धा त्यांचंही अवतार कार्य झालेलं आहे. आणि याच 15व आणि 16व्या शतकाच्या मध्यस्थी 82 अधिक 14वे शतक, शुक्ल पक्ष देखा पूर्ण तिथी, माघ शुद्ध पंचमीला शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊलींचा जन्म झाला. झोपू नका, माऊलींचा जन्म झाला. माऊली सांगतात, निजू नका जागा जागा, आपुल्या स्वधर्माने वागा, वेदशास्त्र इतिहास हाची करती. मन्मथ म्हणे, जाणा वर्व धर्मो रक्षती रक्षिता. लोप झालेल्या धर्माला जागृत करण्याचं काम मन्मथ माऊली करतात. ज्यावेळेस गुरुवर्यांची भेट आणि मन्मथ माऊलींची भेट झाली, बालपणी दांडू डफांचा धुंदाकार, जिंकिली शाहीर नेणुकीती. शाहिरी फडासाठी बाहेर देशात गेले, 18 शाहीर नागविले. त्यावेळेस गुरुवर्यांनी सांगितलं, शिवराजा आता या करता तुमचा जन्म नाही तर कशा करता? शिवभक्ती लोप झाले, शिवभक्ती लोप झाली, विश्व शिवमाय केली. ग्रंथ हा परम रहस्य गुह्य प्रगट केली. ज्या वेळेस राष्ट्रसंतांना प्रश्न करावा, आप्पा मानवाच्या जीवनाचा करार काय असेल, जो परमरहस्य शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊलींना कळाला, तोच परमरहस्य मला आणि माझ्या भक्तांना कळाला, तरी माझ्या येण्याचं प्रयोजन खऱ्या अर्थाने यशस्वी ठरेल. टाळ्या अपेक्षित होत्या तुमच्याकडून. टाळी वाजवा एकदा जोरात, थोडं जोरात वाजवा. 7वा दिवस आहे, उद्या प्रसाद आहे. कीर्तनामध्ये शब्दब्रह्म, स्वरब्रह्म आणि नादब्रह्म एकत्रित आल्यानंतर परब्रह्म यायला वेळ लागत नाही.
टाळी वाजवण्यासाठी सुद्धा अनंत जन्मीचं पुण्य लागतं. शिवहार ज्यावेळेस गुरूंनी उपदेश केला, मौलींनी गुरुगीता लिहिली, स्वयंप्रकाश, ज्ञानबोध, अनुभवानंद शांतिलिंग स्वामी यांनी वीरशैवांच्या विचार आचार क्रमावरती आणि अष्टावरणावरती कर्ण हासुगी आणि विवेक चिंतामणी ग्रंथाची रचना केली. कपिलाधार पुण्यधाम तेथेची जाहलो मी पूर्ण काम, केली टीका सुगमा परमरसासारखा पवित्र ग्रंथ दिला. आणि याच गुरु परंपरेच्या पवित्रशा परंपरेमध्ये महादेव प्रभू वर्णन करतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. गर्भवास प्रिय मोठा, 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 गर्भवास 10:30 झाले. पहिले चरण 1:45 कीर्तन संपेल. गर्भवास प्रिय मोठा द्यावा मज नीलकंठा 2 पर्यंत घेतली असते, माझाच आवाज बसलाय. अभंगाचं प्रथम चरण आणि अभंगाचं मूळ प्रतिपाद्य असा विषय आहे की सर्व सुखाचा हेतू म्हणजे मोक्ष आहे. आचार्य जगद्गुरु रेणुकाचार्य अगस्ती मुनींना उपदेश करतात. हे अगस्ती एकेन जन्म नाम मुक्ती विरा नाम तू माहेश्वर. हा एक जन्म मुक्तीसाठी आहे ना. मुक्तीसाठी मुक्ती मिळणं म्हणजे सरळ सोपी व्याख्या करते, शास्त्राच्या व्याख्येमध्ये जात नाही. दुःखाचं कायमचं जाणं आणि सुखाचं कायमचं येणं म्हणजे मोक्ष प्राप्त होणं, आणि दुःखाचं कायमचं येणं आणि सुखाचं कायमचं जाणं म्हणजे जन्म प्राप्त होणं. मग सर्व सुखाचा हेतू असणारा मोक्षच महादेव प्रभू टाकतात आणि सर्व दुःखांचा हेतू असणारा जन्म भगवंता पुढे मागतात. का मागतात याचं चिंतन पाहायचंय. गर्भवास, या गर्भवासात काय आहे? परमरसामध्ये माऊली सुद्धा वर्णन करतात. अनंत जन्म प्राप्त का म्हणसी, कर्म धर्म ही न वर्तती जनासी, दुःख भोग नाही प्राप्त जीवासी, मनोनी होती जन्म पेरे. आचार्य वर्णन करतात 3 प्रकारच्या साधना या मृत्यू लोकामध्ये दुर्लभ आहे. दुर्लभम दुर्लभम एत त्रिविध साधनम
येनह मृत्यू लोकाः कुठल्या साधना मनुष्यत्वम मुमुक्षत्वम आणि महापुरुष संशय हा कशाचाही जन्म मिळतो 84 लक्ष 4 खानी आणि 3 गुणी स्वेदज अंडज जारज उद्बीज या बगयुनीमध्ये वास्तविक महादेव प्रभू अभंगाच्या प्रथम चरणामध्ये भक्तियोग सांगतात. कारण ज्ञानमार्ग कर्ममार्ग या कलियुगामध्ये अत्यंत कठीण आहे आणि म्हणून या कलियुगामध्ये अत्यंत सोपा मार्ग कुठला असेल तर तो भक्ती मार्ग आहे. योगयाग तप प्राणायाम योगयोग तप प्राणायाम आदिले योगयोग तप प्राणायाम आदिले योगयोग तप प्राणायाम आदिले योगयोग तप प्राणायाम आदिले योगयाग तप प्राणायाम अधिक कली माझी देख न साधती. शिवपाठ करा शिवपाठ करा 84चा फेरा चुके येणे. तीर्थव्रत दान केले जे पुष्कळ तरी पावे फळ. नोहे मोक्ष तैसे नोहे नाम माझ्या शंकराचे उच्चारिता वाचे होय मोक्ष. बघा सगळं काही जाऊन नामस्मरण आलं तिथं मोक्ष लगेच ठेवलेला आहे. आणि म्हणून माऊली म्हणतात की या कलियुगामध्ये योग साधना होणार नाही, तपसाधना होणार नाही, यज्ञ होणार नाहीत, प्राणायाम होणार नाहीत. 1 महिना संकल्प केला व्यायाम करावा तर 15 दिवसात हातपाय दुखायला लागतात. 15 दिवसात आपण म्हणतो हे काय आपल्याच्यानं होणार नाही, जो आलाय तो कसे जाणार आहे, करल ते करल म्हणतो की नाही. योग साधना साध्य नाही, तपसाधना साधन नाही, जपसाधना साध्य नाही. तर साध्य काय आहे तर भक्ती मार्ग आहे. ब्रह्मसुख त्यानंतर भक्ती सुख आणि विषय सुख. ब्रह्मसुखाची प्राप्ती होणारी संत मंडळी आहेत. भक्त प्रल्हादाने भगवंताची एवढी भक्ती केली, प्रल्हादाच्या भक्तीचं ओझं भगवंता करती झालं. प्रल्हादा काहीतरी माग, नको देवा माग, नको देवा माग, नको देवा. वाद चालू झाला देवाचा आणि भक्ताचा. प्रल्हादाला भगवंत म्हणतायत प्रल्हादा तुझ्या भक्तीचं ओझं झालंय माझ्यावरती, काहीतरी माग. त्यावेळेस प्रल्हाद म्हणतायत देवा तुला पाहिल्यानंतर आता मला काय मागावं अशी आशाच माझ्या मनामध्ये नाही, पण तुला जास्त देऊ वाटत असलं तर तू मला माग, मी तुला देतो. ठीक आहे प्रल्हादा जशी तुझी इच्छा. प्रल्हादा मला वचन दे, मी मागितलं ते दान तू मला देशील. त्यावेळेस प्रल्हादांनी वचन दिलं देवाला, देवा मी तुला वचन देतोय, तुला जे पाहिजे ते माग. त्यावेळेस भक्त प्रल्हादाला भगवंत म्हणतायत माझ्या प्रल्हादानं माझ्याकडे काहीतरी मागावं, असं दान माझ्या प्रल्हादानं मला द्यावं. झालं ना देवा. गाडी फिरून इकडून तिकडून तिपराळाच आली ना. मला जायचंय तिकडं कुठं येरोळ मोडला, पण तिपराळा चाललंच ना.
तेव्हा मला मागायचंच नाही आणि शेवटी वचन घेऊन तू मला बांधून टाकलंस ना, ठीक आहे, मग मीही मागतो. मागण्याची असंच माझ्या मनामध्ये निर्माण होऊ नये. असं दान माझ्या देवाने द्यावं. जर अंतकरणामध्ये अशाच जर उद्भव होत नसल्या तर मागणीचा काही प्रश्नच राहत नाही. जीवाचा स्वभाव, देवाचा स्वभाव आणि संताचा स्वभाव, जीवाचा स्वभाव भगवंताने कितीही दिलं तरी मागत राहणं हा जीवाचा स्वभाव आहे. एका गावातून रस्त्यावर बैलगाडी जात होती. बैलगाडीमध्ये काही तांदळाचे पोते भरलेले होते. अचानक 2 पोते खाली पडले. जंगलाची वाट गावाजवळून जवळच आहे, गावसुद्धा जंगलातच आहे. आणि ज्यावेळेस ते तांदूळ पडले त्या ठिकाणी काही कावळे आले, काही चिमण्या आल्या. त्यांनी ते खाल्ले आणि उडून गेले. पक्षी अंगाने उतरती तेंका गुंतोनी राहती, तैसेची असावे संसारी. पक्षी खाऊन उडून गेले. दुसऱ्या दिवशी मिळल म्हणून तिथं लाईन लावून बसले नाही. तिथं 2 माणसं आले, त्यांच्याजवळ पोते होते, भरून नेले. वास्तविक देवाने कितीही दिलं तरी भगवंताला सतत मागत राहणं, सतत भगवंताकडून आशा करतो तो जीव आहे. देव द्यायला आला तरी नको म्हणणारे संत आहेत. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मनात शोधून पाहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, या विश्वामध्ये सुखी कोण आहे? सुखी असो जे का मंडळी, जे का ध्याती चंद्रमौळी, जे भगवंताची भक्ती करतात, भगवंताचं ध्यान करतात. चिंतने चिंतने तद्रुपतः येतो येतो वाचती प्राप्त मनसासह. बोललेला शब्द ज्यांच्या भगवत चरणी लीन असतो ती मंडळी खऱ्या अर्थाने सुखी आहेत, नाहीतर बाकी सगळी दुखी आहेत. शिवहार. भगवंताने दिलं तरीही मागत राहणारा जीवाचा स्वभाव, भगवंत द्यायला आला तरी नको म्हणणारा संतांचा स्वभाव, आणि भक्त भक्ती करत असताना काहीतरी मागावं, मागणीसाठी परावृत्त करणं हा देवाचा स्वभाव. भक्त प्रल्हादाने देवापुढं काहीच मागितलं नाही. सुरदासजी दोन्ही डोळ्यांनी जन्म अंध आहेत. भगवंताचा साक्षात्कार झाला. आंधळ्या सुरदासजींची काठी भगवंतांनी पकडली. त्यावेळी सुरदासजींनी ओळखलं, देवा रोज मला कोणी ना कोणी घरी नेऊन सोडतं, पण आज ज्यांनी माझी काठी धरली तो विश्वात्मक देव आहे. सुरदासजींना भगवंत म्हणतायत, अरे सुरदासा, ज्याला डोळे आहेत त्याला तरी पाहण्याचं सामर्थ्य नाही, मग तुला डोळे नसताना कसं तू पाहिलंस? देवा, ज्ञानचक्षु प्रकाशला निरंतर. माझ्या अंतःकरणामध्ये जे भक्तीचे ज्ञानचक्षु आहे, तुझ्या दर्शनाचा जे तळमळ आहे, या तळमळीने माझ्या अंधदृष्टीने तुला मी पाहिले. देवा प्रसन्न झाले देव. न मागता डोळे दिली. सुरदासजींनी नखापासून शिखापर्यंत भगवंताचं स्वरूप पाहिलं. सुरदासजींना भगवंत म्हणतायत, सुरदास माग काय पाहिजे? त्यावेळेस सुरदासजी म्हणतात, देवा तुझे डोळे दिलेले परत घे आणि परत मला पुन्हा आंधळ कर. जर तुझी दृष्टी राहिली, नको त्या विषय वासनेच्या मी आहारी जाईल. वासनीचा फासा घालून जीवासी आम्हा पिरवीसी नानायोनी. आता तरी मज सोडवी येथोनी, काम क्रोध यांनी नागविले. देवा मनोनी लवकरी मनमता सितारी. देवा आता तुला पाहिल्यानंतर या सृष्टीत काय पाहावं अशी इच्छाच माझ्या मनामध्ये उत्पन्न नाही. आणि म्हणून द्यायचं असेल तर तुझी दिलेली डोळ्याची दृष्टी तू परत घे आणि परत मला आंधळ कर. वास्तविक परमरशाकडे या. आज परमरशाची सांगता झाली. परमरशाची आणि आमची गाठ दुसऱ्या, हो का, खरं ते आलं तोंडावर, बरोबर आहे. काय म्हणले बाबा? दुसऱ्या सप्त्याला एकतरी ववी अनुभवावी. जन्मल्यापासून मरेपर्यंतचा आचारक्रम परमरशामध्ये आहे. प्रपंचात पत्नीने काय मागावं? जगतमातेने प्रश्न केलेला आहे. इति श्री परमरस्य सारामृत हर गौरी संवादी वर्तत, तयाची टीका करुणी प्राकृत कृतकृत्य मनमत. जगतमातेने भगवंताला प्रश्न केला, मागणारा कसा असावा? लक्ष द्या सगळ्यांनी. माझ्या कीर्तनात बहुतेक करून सगळ्यांना जास्त डोळा लागतो बरं. शिवा भगवंत पुढं दान माग
मागणारा कसा असावा? निरपेक्ष म्हणजे अपेक्षा नाही, कोणासी काही मागणे नाही, कोणीही पदार्थाची अपेक्षा नाही. अमृताहुनी भोग जरी प्राप्त झाले चांग, अपेक्षेचे अंग तिळभरी नसेवी हो देवी. कसा असावा मागणारा? नित्य पठन करणारा असावा. विश्वासे पठन करती तयाचे सर्व दोष हरती, पठन करती धनाढ्य होती, कीर्ती वाढेल अपार. वेदादीक्षेने परिपूर्ण असावा, मंत्रदीक्षेने परिपूर्ण असावा आणि क्रियादीक्षेने परिपूर्ण असावा. 3 प्रकारच्या दीक्षा परमर्षात सांगितल्या. वेदादीक्षा, क्रियादीक्षा आणि मंत्रदीक्षा या सर्वांगाने परिपूर्ण साधक असावा. बघा इकडं लक्ष द्या माझ्याकडं. गर्भवासात काय आहे? आईच्या गर्भामध्ये बाळ असताना गर्भामध्ये अंधकार आहे आणि या अंधकारामध्ये बाळ म्हणतं देवा तदक्की मला जन्माला घाल. सत्यम वद, सत्यम वद, सत्याचा शोध घेण्याकरता आणि भगवंताला पाहण्याकरता मला जन्माला घाल. परिता मृतिका पाहे, बाहेर पडता कर्मी कीटक होय, अंतिदहने भस्म होऊनी जाय. शरीर हे देवी जीवी बक्षिली अन्न होय, अंतरी मलमूत्र वेष्टिले, ऐसे हे शरीराचे नश्वर ऐश्वर्य जाहले. ऐक हे देवी परिता मृतिका पाहे. कितीही उच्च प्रतीचं खाल्लात तर त्यापासून मल आणि मूत्र होणार आहे आणि या देहाला किती सोन्याच्या पिंजरात ठेवलात तर शेवटी देवाची राख तरी होईल नाहीतर माती तरी होईल. या ज्या विषयावरती आपण प्रेम करतो ही आपलीच माणसं. जनह स्मशाने देहचिताश परलोक मार्गी. देह फक्त अंत्यसंस्कारापर्यंत आहे, मध्ये मुक्काम एकट्याचाच आहे. वास्तविक ही जी माया आहे ना, मायाधीनम जगत सर्वम, या मायेतून वर निघाले त्यांना संत म्हणावं आणि या मायेतून ज्यांना निघता आलं नाही त्यांना सामान्य जीव म्हणावं. शिवहार. आयुष्यभर ज्यांना आपण माझं माझं म्हणतो, हा मुलगा माझा, ती मुलगी माझी, ही सून माझी, ती माझं, ती माझं, वास्तविक हीच मंडळी आपल्या मातीला आल्यानंतर, अंत्यविधी झाल्यानंतर स्नान केल्याशिवाय घरात सुद्धा येत. हे अंतिम सत्य आहे. शेवटी जाणं स्मशानात 3.5 हाताची जागाही स्वतःसाठी बांधील घर व्हा आपण गावाच्या बाहेर, आपण गावाच्या बाहेर, आपण गावाच्या बाहेर. स्वतःचे बांधले घर, बांधले घर, आपण गावाच्या बाहेर, आपण गावाच्या बाहेर, आपण गावाच्या बाहेर. माझे माझे म्हणून बघितले हो, माझे माझे म्हणून बघितले. कधी राहिले कोणी नाही आलं बरोबर हो, कोणी नाही आलं बरोबर. आपण गावाच्या बाहेर, आपण गावाच्या बाहेर, आपण गावाच्या हो महाराज, खरंय तुमचं. आपण गावाच्या बाहेर. कानामध्ये घालण्यासाठी कोणी कुंडल दिले सोन्याचे तर त्याचे उपकार वाटतात, पण कान दिले त्याचे उपकार वाटतात का? नाकामध्ये घालण्यासाठी कोणी मोती दिला तर त्याचे उपकार वाटतात, पण नाक दिले त्याचे उपकार वाटतात का? वाटत नाही. बघा कीर्तनाला जायला आळस येतो, पण पाय दिले त्याचे उपकार वाटतात का? वाटत नाही. दिलेल्या पदार्थाची जाणीव झाली संतांना आणि म्हणून संत शरण गेले. शिवाबाई, शिवाबाई माझी अनाथाची आई. बाई कुणाला म्हणावं जिने बाळाला जन्म नाही दिला आणि आई कुणाला म्हणावं जिने बाळाला जन्म दिला. संत आधी देवाला म्हणतात, मंदिरातल्या महादेवाला, हे शिवाबाई
अजून आमचं अज्ञान कायम आहे, आता तुला आई म्हणतो, आमचं अज्ञान जावं. थोडक्यात पहिल्या चरणाचा अर्थ असा होतो की महादेव प्रभू भगवंताला ह्या गर्भवासाचं दुःख का मागतात? कारण भक्ती करता येते देह असेल तर. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता आणि निर्गुण सायुज्यता. सायुज्य झालो, मुक्त झालो, पुन्हा जन्म नाही. जेणे नोही जन्म यमाची यातना नाही. पुन्हा जन्मना नाही, पुन्हा जगणं नाही, तो संसार पुन्हा नाही. आणि जन्मच नसेल तर भक्ती करायची कुठून? देहच नसेल तर भक्ती करण्यासाठी मानवी देह म्हणजे साधन आहे. हे मुक्तीचं महाद्वार आहे. म्हणून महादेव प्रभू दुसऱ्या चरणाला जन्मी तुझे गुना, जन्मोजन्मी 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 तुझे गुना, जन्मी तुझे गुण देवावडी घाईण. महादेव प्रभू अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये वर्णन करतात. वास्तविक पुन्हा जन्म मिळायचा असेल तर या जन्मात कर्म सात्विक असावं ना. जडभरत राजा राजवैभवाचा थाट आणि ऐश्वर्य संपन्न जीवन असताना सर्वस्वाचा त्याग करून वानप्रस्थ जीवनामध्ये जंगलात राहण्यासाठी गेला. जंगलात काही दिवस राहिला. जो राजा एक क्षणही देवाला विसरायचा नाही, इकडे बघा हो, जो राजा एक क्षणही देवाला विसरायचा नाही, परमात्म्याच्या नामाला विसरायचा नाही, तो राजा जडभरत राजाच्या आश्रमाजवळ हरिणी आली आणि त्या हरिणीची सेवा करू लागला. आणि मरताना विचार करू लागला, मी मेल्यावर हरिणीचं काय होईल? जंगलातली कोणी श्वापद खाणार तरी नाहीत. जडभरता लागे हरिले हरिणीचे चित्त. जडभरत राजा ज्याचं चित्त परिवर्तन कितीकानी सांगितलं की आपण वानप्रस्थ जीवनाकडे जाऊ नका, राजवैभवाचा थाट सोडू नका, पण जीवशिवाक्य साधण्यासाठी जंगलामध्ये गेला. भगवंताची एकरूप होण्यासाठी, ब्रह्मसुखाच्या शोधासाठी, भक्तिसुख आत्मसात करण्यासाठी. पण अंतकाळी एका हरिणीचा विचार करू लागला. आणि ज्या राजाने राजवैभवाचा थाट भगवंताच्या नामस्मरणासाठी केला, तोच राजा हरिणीला पाहता त्याच हरिणीचा विचार करून प्राण सोडला. मेल्यानंतर त्याच हरिणीच्या पोटी जन्माला आला. या जन्मात एवढं तरी पुण्य कमवावं की मरताना परमात्म्याचं नाम. गीतेमध्ये कुरुक्षेत्रामध्ये भगवंत अर्जुनाला उपदेश करतात, अर्जुना ईश्वर सर्वभूतानां व्याप्तीन रूपेण चराचरम
प्रत्यक्ष पाहिलात तर या खांबात सुद्धा देव आहे अनुभवलात तर देव आहे. खांबात जर देव नसता तर प्रल्हादासाठी भगवंताचा नरसिंह अवतार झालाच नसताना. भाव ठेवलात नाहं वसामी मैरोनच मठ मंदिरे मदभक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामि वो पार्वती. अंतकरणात आपुल्या मनाचा निश्चय हा झाला परतोनी आला ऐसा नाही. भोगी येलो आम्ही संसाराचा भोग आता वाटे त्याग. त्यागी जीवन आहे आपण तरुणी तारी तुझे आते वाढविले माते बाळा जैसे. जसं बाळाला आई लहानपणापर्यंत बाळवते मोठं होईपर्यंत स्वतः मरेपर्यंत बाळाचं सोयीत साधते अगदी त्याचप्रमाणे संतांचं कार्य म्हणून भक्तीचं पात्र एवढं मोठं असावं. एका गृहस्थाला तहान लागली. वैशाखाचा महिना कसली तहान लागले बघा. कीर्तन चालू झाल्यापासून 8 ग्लास पाणी झालं माझं एकटीचं. श्वार तहान लागली. तांब्याभरून पाणी प्यायचंय. विहिरीजवळ गेला. विहिरीला विचारलं तुझ्यापेक्षा मोठं अस्तित्व कोणाचं आहे. विहिरीने सांगितलं माझ्यापेक्षा मोठा ओढा आहे. ओढ्याजवळ तोच तांब्या घेऊन गेला. ओढ्याला विचारलं तुझ्यापेक्षा मोठं कोण. त्यावेळेस ओढ्याला सांगितलं माझ्यापेक्षा मोठी नदी आहे. नदीजवळ गेला. नदीला विचारलं तुझ्यापेक्षा मोठं कोण. नदीने सांगितलं माझ्यापेक्षा गंगा सागराची जाय सागराशी जाय तीही सागरुची होय. मी ज्यावेळेस सागराला जाऊन मिळते संगम होतो त्यावेळेस माझं अस्तित्व संपलं. गंगा सांगते नदी सांगते की माझ्यापेक्षा मोठा सागर आहे. हा माणूस सागराजवळ तांब्या घेऊन गेला आणि एवढ्या मोठ्या अथांग सागराला विचारतोय की सागरात तुझ्यापेक्षा मोठं कोण. त्यावेळेस सागर म्हणतो की बाबा तुला पाहिजे काय. म्हणे तांब्याभर पाणी. अरे तांब्याभर पाण्यासाठी एवढी विचारपूस. त्यावेळेस सागर म्हणतो तांब्याभर पाणी नेत असताना विहिरीजवळ तोच तांब्या ओढ्याजवळ तोच तांब्या नदीजवळ तोच तांब्या आणि माझ्याजवळ तो तांब्या. मोठ्या माणसांच्या विचारात बसायचं असेल तर अंतकरणही मोठं करावं लागतं. तेव्हा संत वाङ्मय कळतं. हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून चंद्र तिथे चंद्रिका शंभू तिथे अंबिका संत तिथे विवेका. विवेक ज्यांच्या ठिकाणी आहे त्या पवित्र संतांच्या ठिकाणी जा. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा मध्यंतरीचं भजन घेऊया. शंकर
गर्भवास प्रिय मोठा द्यावा मज नीलकंठा जन्मोजन्मी तुझे गुण देवा आवडी गाईन नको मज मोक्ष सुख वारंवार दावा मुख जन्मोजन्मी तुझे गुण देवा आवडी गाईन. 11 वाजलेत. आता इथून पुढचं कीर्तन गोड वाटेल. अर्धा तास घेऊ का? घ्या तर म्हणा. 12ला सोडायचं 12ला. आई अभंगाचा पूर्वार्ध संपलेला आहे. अभंगाच्या पूर्वार्धामध्ये माऊली भगवंताकडून दुःखाचा हेतू असणारा जन्म मागतात भक्ती सुखासाठी. या भक्ती सुखामध्ये चंडादी सद्भक्त वधुनी पितर पावले सत्वर मोक्षपदा असकृतचारे श्वेतादी करोनी कैलास भुवनी पावले की पुराणी प्रसिद्ध असती या कथा. गेले मोक्ष पंथा संख्यात. प्रश्न तिथंच आहे आणि उत्तर तिथंच आहे. असकृत असणाऱ्या राक्षसांना सुद्धा भक्ती करून मोक्षाची प्राप्ती झाली, भगवंताची भेट झाली. बघा, भक्ती सुख आणि भक्ती मार्ग अतिशय सोपा आहे. भागवतामध्ये चिंतन सांगितलं जातं. जामवंती मातेकडं सगळ्या प्रकारची सुख आहेत पण पोटी संतान नाही. कैसा या देहाचा होईल उद्धार पुत्र सुकुमार नसता पोटी. भगवंताचं पाशुपत व्रत केलं. 1001 सहस्त्र कमळ व्हायच्या. व्रताचा शेवटचा दिवस आणि शेवटी व्रताचा नियम असा होता की बसल्या जागून उठायचं, असा नियम होता. लिंगाहाची तयाचा प्राण तो हरविताची सोडी प्राण ऐसे हे वीरशैव लक्षण जान पै. वास्तविक जामवंतीचा व्रताचा शेवटचा दिवस भगवंतांनी परीक्षा घेतली. देवपा हे भक्ताची कसोटी आधी मग भेट देई विश्वनाथ शिवराज. स्वर्गीचे अमर कल्पांती हो नाश नाम अविनाश असे सदा. लक्ष्मण मने भाग्यवंत नर घेती नाम सार ब्रह्मानंद. व्रताचा शेवटचा दिवस, शेवटचा सोमवार. 1001 सहस्त्र कमळ व्हायची. एक कमळ अदृश्य झालं. परीक्षा घेतली भगवंतांनी. राज्यभरात फिरलं तरी कमळच मिळेना. त्यावेळेस भगवंताला जामवंती धावा करते, भगवंता एकच सहस्त्र कमळ नाही मला व्हायचंय. न्यून कमल म्हणून नेत्र बाहिले काढोणी त्रिभुवन गोसावी वश्य केला. माऊली म्हणतात, भगवंत म्हणतात, जामवंती काळजी करण्याचं कारण काय नाही, तू उठूही नको आणि तुझं व्रतही पूर्ण होईल. मानवी जीवनामध्ये या शरीरावर 6 कमल आहेत. मुख कमल, नयन कमल, नाभी कमल, कर कमल, मुख कमल, शीर कमल, नयन कमल. सगळ्यात पवित्र पाणी आहे डोळे. सगळ्यात पवित्र कमल आहे नयन, अर्थात डोळे. भगवंतांनी आपला डोळा काढून दिला जामवंतीला आणि वहा म्हणले भगवंताला. प्रसन्न झाले भगवंत. संकल्प पूर्ण झाला. आणि म्हणून सज्जनांनो, 2 प्रकारचा साधना या जीवनात आहेत. एक साधना आहे योग आणि दुसरी साधना आहे क्षम. मानवी देह प्राप्त झालेला आहे, हा योग आहे. पण याचं मर्म का प्राप्त झालेलं आहे हे कळणं याकरता क्षम नावाची साधना लागते. पैसे कमवायला वेळ लागत नाही. पैसे कमवायला वेळ लागतो पण गमवायला वेळ लागत. तसं मानवी देह मिळणं भगवंताची कृपा, आई वडिलाची पुण्याई, एवढं कमवावं. कबीरदासजी महाराज सांगतात, जन्माला आलेला प्रत्येक जीव दुःखात देवाला आठवतो, सुखात कधीच देवाला आठवत नाही. सुखात जर भगवंताला आठवला तर दुःख येणारच नाही. आणि म्हणून माऊली सांगतात, नको माझं मोक्ष सुख
वारंवार दावा मुख जन्मोजन्मी तुझे गुण देवा आवडी गाईण देवा. मिळालेल्या प्रत्येक जन्मामध्ये जर भक्ती सुख आम्हाला मिळत असेल तर आम्ही जन्माला यायला तयार आहोत. संत कुठे जन्माला येतात? ऐसे संत जन अवतरती कोठे सत्पुरुषाचे पेटे ज्यांचे. मग सत्पुरुष कसे घडतात, महापुरुष कसे घडतात बघा. स्वामी विवेकानंदांना जन्म देणारी आई किती भाग्यवान असेल. राष्ट्रसंतांना जन्म देणाऱ्या प्रयाग मातेची पुण्याई काय असेल. बसवण्णांना जन्म देणाऱ्या मातेची पुण्याई काय असेल. ज्ञानराज माऊलींना जन्म देणाऱ्या आईची पुण्याई काय असेल. आणि म्हणून जे जी महापुरुष जे जी संत मंडळी घडली त्यांच्या आई वडिलांची पुण्याई आणि सत्संग तसा होता. आज या कलियुगामध्ये जोपर्यंत आपला सत्संग घडणार नाही तसा तोपर्यंत आजची पिढी ही वास्तविक इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ICTच्या मागं आपण एवढं लागलो. माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या मागं एवढे लागलो. सकाळी 7 पासून लेकराच्या मागं जा शाळेत, रात्रीच्या 7 पर्यंत. कधी आहे सुट्टी त्या लेकराला? लेकरानं आई वडिलांचं सुख कधी घ्यावं? प्रेमे स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई गोठ्यात वासरांना या साठतात गाई. आईचं प्रेम कधी मिळावं लेकरांना? ग्रंथ तर दूरच राहिले, रविवारी तर परमरस्य त्या हातात. हसू येईल कुणाला पण हे सत्य आहे. ज्या दिवशी आपल्या लेकरांच्या हातात शिक्षण महत्वाचं आहे पण शिक्षणाबरोबर संस्कारही महत्वाचे आहेत. दर रविवारी का होईना लेकरांच्या हातात शिवपाठ द्या. दररोज सायंकाळी दिव्या दिव्या दीपत्कार ही प्रार्थना लेकरांकडून म्हणून घ्या. प्रतिभा दिदी पाटील राष्ट्रपती होत्या परंतु भारतीय संस्कृती त्यांनी कधीच सोडली नाही. अहिल्यादेवी होळकर कधीच भारतीय संस्कृती 3.5 कोटी शिवमंदिराचा जीर्णोद्धार केला. 12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केला पुण्यश्लोक माते. आणि म्हणून सांगणार परमरस्य ग्रंथ ग्रंथराज थोर शिवयोग विचार सांगितले ज्ञान निगम आगमीचे सार वेदांताचे वेदाचे चातुर्णिके परी वस्तुस्थिती न दावू शके ती वस्तुस्थिती कळे या ग्रंथी स्वये. भगवंताच्या नामात काय ताकद आहे? नामामध्ये नाम घेता वाचे तारिले कित्येका गवडी पौर देखा गडिका भिल्ल्या. नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे मग नाम घेणाऱ्याची केवढी ताकद मोठी होईल विचार करा. नवविधा भक्तीच्या पायऱ्या शास्त्राने सांगितल्या. आता भक्ती मार्गाकडे भक्तीच्या या नवविधा पायऱ्याचं विश्लेषण करायला वेळ नाही. माऊली म्हणतात केवळ आणि केवळ आम्हाला भक्ती सुख हवंय. आतापर्यंत ज्या ज्या अक्का महादेवीने सदैव भगवंतापुढे दुःख मागितलं. मल्लिकार्जुना भवती भिक्षाम देही माय. ज्या ज्या वेळेस मी कोणाच्या घरी भिक्षा मागायला जाईल त्या वेळेस कुणीच मला भिक्षा देऊ नये. 15 दिवस मी उपाशी राहावं. कुणी भिक्षा दिली तर ती भिक्षा कुणीतरी माझी झोळी फाडू दे. फाडलेल्या झोळीतली पडलेली भिक्षा उचलून घेण्याच्या आधी कुत्र खाऊन टाकून जाऊ दे. एवढं दुःख अक्का महादेवी मागतात. कारण दुःखी मन भगवंताकडे वळतं, सुखी मन वळत नाही. आणि म्हणून संचित प्रारब्ध क्रियामान ही भोगयोनी आहे. या मनुष्य जन्मामध्ये आलेल्या प्रत्येक भोग भोगावाच लागतो. कोणी असो. 4 पुत्राचा दशरथ होता, अंतकाळी एकही जवळ नव्हता. पण आपण तर सामान्य आहोत. आणि म्हणून जीवानाम पापम तापम क्लेशम हरती इति हरए. हर परमात्मा अर्थात शंभू महादेवाच्या पिटिकेला या मस्तकाचा स्पर्श जरी झाला तर पापाचं हरण होतं आणि सुख प्राप्त होतं. आणि म्हणून महादेव प्रभू शेवटी महादेव मन दिन महादेव मन दिन
व्यर्थ केव लोक विना विना धनिष्ठा 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 महादेव मणिजिने व्यर्थ शिव कृपी विणी जन्मोजन्मी तुझे गुण देवावडी आवडी गाईर. महादेव प्रभू भगवंताला विनंती करतात, अंतकरणातली तळमळ व्यक्त करतात, मागणी करतात. देवा दिग्गत्याचे जेणे
दिगतो व्यवहार प्रभू गंगाधर आठवेना काष्टापरी जैसा जाळीला चंदन तैसाची जन्मजान व्यर्थ गेला. चंदनाच्या झाडाजवळ आहोत, लाकूड आहे, त्याचा मार्ग माहिती नाही, उपयोग माहिती नाही. दररोज तीच लाकडं चुलीमध्ये घातलो, उपयोग नाही. पटकरी पोतरी करी सुगरण तैसाची जन्मजान व्यर्थ गेला. हा जन्म व्यर्थ दौडू नका. महादेव म्हणे प्रसादाची वेळ सुशुप्त दौडू नको. आणि म्हणतात तुझी कृपा असू दे आणि सदैव हा मानवी देह मला भक्ती सुखा करता भगवंता दे. अशी प्रार्थना महादेव प्रभू आपल्या अभंगाच्या 4 चरणाच्या माध्यमातून करतात. एवढंच या प्रसंगीचं चिंतन. झालेली सेवा इकडे लक्ष द्या. झालेली सेवा त्रिकालवंदनीय राष्ट्रसंतांच्या चरणी समर्पित करून सर्व गायनाचार्य गुणीजन मंडळी, शेंद, त्यानंतर कानिगाव, साकुळ या सर्व नगरीतून आलेली भजनी मंडळ, तुम्हा सर्व साधू संतांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होते आणि सेवेला इथंच पूर्ण विराम देते. गुरुराव जय